साखळी योजनेचे घोडगंगा त्याच्या संदर्भात आपण मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं एक स्पष्टपणे की घोडमधला एकही थेंब आपण त्या ठिकाणी बाहेर जाऊ देणार नाही। सर्व शेतकरी असतील संबंधित त्यांनी त्या पद्धतीचा जरी परस्पर ठराव जरी घेतलेला असला तरी येथील एक शेतकरी आणि नागरिक म्हणून आम्ही घोडमधून एकही थेंब साखळी त्या ठिकाणी त्याला योजनेला जाऊ देणार नाही। त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आलं की जे ऑगस्ट ऑक्टोबरपर्यंत जे पाणी पावसाचं पाणी जे ओव्हरफ्लोनी जातं ते पाण्याची आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे असं त्यांच्या एकंदरीत म्हणण्यात आलं। परंतु त्यालाही आमचा या ठिकाणी संबंधित सर्व गावकरी असतील आणि संबंधित शेतकऱ्यांचा आमचा सर्वांचा विरोध आहे। त्या संदर्भातली देखील सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग एकत्रितपणे आपण येणाऱ्या पुढल्या आठवड्यात आयोजित केलेली आहे आणि तशा पद्धतीची कुणी जरी आम्ही राज्य शासनामध्ये जरी प्रतिनिधी म्हणून काम करत असलो तरी शेतकऱ्यांच्या विरोधातलं काही निर्णय जर घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला असेल तर आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी विरोध करू। घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू होईल का यावर? घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे 107 कोटीचं कर्ज NCR-DCR कडे जे जुनं कर्ज होतं ते कर्जाला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती, परंतु तेवढ्यामध्ये कारखाना सुरू होत नाही। म्हणून आपण अजितदादा असतील संबंधित मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्या दिवशी पालकमंत्री म्हणून दादांनी स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी सूचना केल्या आणि त्या कारखान्याला कमीत कमी 350 कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद केल्याशिवाय तो कारखाना चालू होणार नव्हता। म्हणून जो 107 कोटीचा प्रस्ताव आपण बाजूला ठेवून संबंधित एमडीला सांगून आपण नवीन 350 कोटीचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे दाखल केलेला आहे आणि लवकरच त्याला मंजुरी मिळून घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा चालू होणार आहे या ठिकाणी मी आपल्याला सांगू।